नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि प्रत्येक जण आपण आपल्या दारी गुढी उभारतोच आणि गुढीसाठी लागणारी ही साखरेची गाठी म्हणजेच बत्ताशांची माळ बरेचदा आपण बाजारातून विकत आणतो। चला तर मग आज बघूया ही साखरेची माळ घरच्या घरी कशी करायची ते। तर ही साखरेची माळ तयार करण्यासाठी सर्वात प्रथम मी अप्पे पात्रात अगदी किंचितसं तूप घालून घेतेय। जर का तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल तर तुम्ही ताटलीचा देखील वापर करू शकता। आता ही माळ करण्यासाठी मी इथे एक दोरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो असा तुपावरती प्रेस करून घेतेय। आता मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यात अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले आहे। आपण या साखरेचा गोळीबंद असा पाक तयार करून घेणार आहोत। सतत हलवत राहणार आहोत जेणेकरून ती साखर खाली चिकटणार नाही आणि पटकन विरघळेल। आता इथे तुम्ही बघू शकता छान असा त्याला फेस आलेला आहे। जर का तुम्हाला पांढरे शुभ्र बत्तासे तयार करायचे असतील तर तुम्ही त्यात 1 चमचा दुधाचा वापर करू शकता। दुधाने छान असा रंग येतो। आता आपण बघूया आपले बत्तासे तयार झालेत का। त्यासाठी मी इथे एका ताटलीवर एक छोटासा थेंब घालून घेतलाय। तो असं पसरला तर समजावं आपले बत्तासे तयार व्हायचेत। आता आपण ही बत्ताशाची माळ करण्यासाठी ह्या अप्पे पात्रात साखरेचा गोळीबंद पाक जो केलेला आहे तो घालून घेऊया। तुम्हाला जर का वेगवेगळ्या रंगाचे बत्तासे तयार करायचे असतील, साखरेची माळ तयार करायची असेल तर तुम्ही यात फूड कलरचा देखील वापर करू शकता। आता मी इथे या उरलेल्या ह्याच्यात छान असा केशरी रंग घालून घेतलेला आहे आणि तो मिक्स करून घेतेय। ही साखरेची गाठी किंवा साखरेची माळ करताना जर का तुम्हाला वाटलं की आपला हा साखरेचा पाक घट्ट झालेला आहे तर त्यात किंचितसे 1-2 चमचे पाणी घालून परत तुम्ही गॅसवर ठेवून उकळवू शकता। आता बघा इथे मस्तपैकी असा आपला हा बत्तासा तयार झालेला आहे आणि ही साखरेची माळ बत्ताशांची माळ देखील आपली छानपैकी तयार झालेली आहे। आपण अजून एक माळ तयार करून घेऊया वेगळ्या रंगाची अशी। शक्यतो गुढीला भगव्या रंगाचं वस्त्र घालतात, त्याचप्रमाणे आपण बत्ताशाची माळ देखील भगव्या रंगाची करूया। छान असा रंग दिसतोय त्याचा, त्याला ग्लेज देखील आलेला आहे। तुम्ही यात इनोचा सोड्याचा देखील वापर करू शकता, पण ते नाही वापरलं तरी आपले बत्तासे इझिली सुटतात। वाव, मस्तपैकी आपली ही साखरेची गाठी म्हणजेच बत्ताशांची माळ तयार झालेली आहे। तर ह्या वर्षी घरच्या घरी अक्षरशः 2 ते 3 मिनिटात तुम्ही देखील बनवून बघा ही बत्ताशांची माळ। तर ही खुसखुशीत अशी साखरेची गाठी म्हणजेच बत्ताशांची माळ तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा या गुढीपाडव्याला। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा।